नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 34व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. कर्मसन्यास योग म्हणजेच गीतेतला 5वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. असे काही कर्म असतात जे आपण काही झालं तरी पार पाडलेच पाहिजे. असे पण काही कर्म असतात जे आपण काही खास प्रसंगी करतो. आज वेगवेगळ्या कर्मांविषयी बोलूया. ज्ञानेन तु ततज्ज्ञानम येषान्नाशितमात्मनः तेषमादित्यवज्ञानम प्रकाशयति तत्परम. या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जसा सूर्य उगवला की सगळीकडे प्रकाश पडतो, अगदी तसेच ज्ञानाने सुप्रीम रियालिटी प्रकट होते. तेवढेच नाही तर आत्मज्ञानाने अज्ञानाचा नाश होतो. मागच्या भागात आपण कर्म पार पाडणे आणि क्रिया करणे यात कसा फरक करायचा हे शिकलो. आपल्या इच्छा किंवा डिझायर्स आपल्याला हा फरक सांगू शकतात. इच्छा बाजूला ठेवून केलेले काम आपल्याला पृथ्वीवरच्या गोष्टींशी बांधून ठेवत नाहीत. स्थिरता किंवा स्टेडफास्टनेस ही आपली कशी मदत करू शकते हे देखील बोललो. आपण कर्मयोग किंवा रिनन्सिएशन ऑफ ॲक्शन्स याबद्दल बोलत असल्यामुळे एक क्षणभर थांबून कर्मांचे प्रकार काय असतात याबद्दल थोडक्यात बोलू. नित्यकर्म किंवा ऑब्लिगेटरी ड्युटीज याबद्दल तुम्ही आधी ऐकलं असेल. नित्यकर्म म्हणजेच ते कर्म जे आपण रोज केले पाहिजे. महर्षी पराशर यांनी वेगवेगळे वेदधर्म सांगितले होते, ज्यांना आपण नित्यकर्म असे म्हणतो. ते म्हणजे स्नान, होम, संध्यावंदनम किंवा प्रेयर्स आणि वेद पठण. महर्षी पराशर म्हणजे वेदव्यास यांचे पिता. हे कर्म आपण पार पाडले म्हणजे काही खूप मोठं आयुष्यात केलं असे नाही, पण नित्यकर्म न केल्याने एखादी अडचण येऊ शकते. त्यानंतर येतात ते नैमित्तिक कर्म, जे आपण एखाद्या खास प्रसंगी किंवा कुठल्या तरी निमित्ताने करतो, जसे की शिवरात्री, एकादशी, चतुर्दशी. अजून एक प्रकारचे कर्म म्हणजे निषिद्ध कर्म, जे करण्यास आपल्याला मनाई आहे. त्यांना प्रोहिबिटेड कर्मास असे देखील म्हणतात. शेवटी येतात ते काम्य कर्म, म्हणजे ते कर्म जे आपण एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी करतो. एखादा योगी नित्यकर्म सोडले तर बाकीचे कुठलेही कर्म करत नाही. नित्यकर्म सोडले तर बाकीचे कर्म हे माणसाला प्रकृतीशी किंवा मटेरियल वर्ल्डशी जोडतात. पण आपला आत्मा हा या मटेरियल वर्ल्डशी काही जोडत नाही. एखादा कॅनव्हास जर आपण बघितला तर तो शुभ्र पांढरा असतो. आपण रंग वापरून त्यावर चित्र काढतो, पेंटिंग करतो. हे रंग म्हणजे प्रकृती आणि तो कॅनव्हास म्हणजे आपला आत्मा. अज्ञानामुळे आपण प्रकृतीतील चांगले व वाईट गुण आपल्या आत्म्यावर लादतो आणि आत्म्यावर याचा परिणाम होईल असे जर आपल्याला वाटत असले तर हा आपला भ्रम आहे. आत्मा तर अनंत आहे. आत्मा कशानेच प्रभावित होत नाही. सूर्य जसा प्रकाश देतो तसेच ज्ञान माणसाला आपल्या अवतीभोवती असलेल्या गोष्टी समजण्याची मदत करते. घडणाऱ्या गोष्टींवर आपण काय प्रतिक्रिया द्यायची, रिॲक्ट कसे करायचे हे कळाले म्हणजे ज्ञानाचे रूपांतर बुद्धीत झाले. सूर्य तर रोज सकाळी उगवतो. ह्याच सूर्याच्या प्रकाशाचे काय करायचे हे तुमच्या हातात आहे. उदाहरणार्थ, धान्य कडक उन्हात आपण वाळवू शकतो. त्यामुळे धान्याला कीड लागत नाही. त्यामुळे बऱ्याच महिन्यांसाठी या धान्याची साठवण आपण करू शकतो. तसेच हिरवीगार पालेभाजी या कडक उन्हात ठेवली तर ती वापरता तर येणार नाही. काय उन्हात ठेवायचे आणि काय नाही हा निर्णय तुमचा आहे. ज्ञानाने काय आणि कसे करायचे हा निर्णय पण तुमचाच आहे. भेटूया पुढच्या भागात.
धन्यवाद.